नमस्कार. मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लहान मुलांना चॉकलेट खाण्याची खूप आवड असते, पण बाहेरचे चॉकलेट नेहमी द्यावंच असं नसतं. तर त्यासाठी लहान मुलांना आवडतील असे चॉकलेटची रेसिपी आपल्याला आज बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 40 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू आणि 2 ते 3 चमचे मिल्क पावडर, 100 ग्रॅम खजूर त्यातल्या बिया काढून घ्यायचे आहेत आणि 5 ते 6 कोको पावडर चमचे घ्यायचे आहेत. आणि आता हे बनवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 चमचे तूप लागणार आहे. इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घ्यायचे आहेत आणि तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. इथे तूप गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे काजू आपण घेतलेले आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे खूप जास्त लालसर तळून घ्यायचे नाहीये, फक्त त्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. काजू जे आहेत ते छान तळले गेलेले आहेत. खूप असे लालसर तळायचे नाहीये, फक्त त्याचा जो क्रिस्पीपणा आहे तो येण्यासाठी थोडंसं तुपामध्ये आपल्याला ते तळून काढायचं आहे. एक साईडला काढूया. आता त्यामध्येच बदाम जे आपण घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि अक्रोड देखील यातच टाकायचे आहे. आणि याला देखील काजू जसं आपण तळून घेतले तसंच त्या पद्धतीने हे तळून घ्यायचं आहे. खजूर मात्र आपल्याला ते तळायचे नाहीये, ते आपल्याला मिक्सर मधून तसंच बारीक करून घ्यायचे आहे. याला देखील छान मंद आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत थोडंसं तळून घ्यायचं आहे. आता काजू, बदाम आणि अक्रोड ह्याला छान आपण तळून घेतलेलं आहे, ते साईडला काढून घेतलेलं आहे. आता हे जे आपण तळून घेतलेलं आहे त्याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाले की याला मिक्सर मधून वाटून घ्यायचंय. आता काजू, बदाम आणि अक्रोड जे आपण तळलेलं आहे त्याचं जे तूप उरलेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाहीये, ते चॉकलेट करताना देखील यूज करायचं आहे. तर हे थोडंसं कोमट होत आलं की त्याच्यामध्ये आपण जी कोको पावडर आणि मिल्क पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे. कोको पावडर त्यात टाकून घेतली आणि त्यामध्येच मिल्क पावडर देखील टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर आणि कोको पावडर तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झालं की यामध्ये हे जे काजू, बदाम वगैरे आपण अक्रोड तळून घेतलेले आहेत ते मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत. पहिले हे बारीक केलेली पूड आता चॉकलेटची जे आपण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. खजूर जे आहे ते आपल्याला सेपरेट बारीक करायचं आहे. आता याच भांड्यामध्ये खजूर जे आहे ते देखील वाटून घेऊयात. आता हे खजूर जे आपण मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे ते देखील या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता हे जे सगळं मिश्रण आहे जे आपण चॉकलेट बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे ड्रायफ्रूट आणि सगळं जे आपण घातलेलं आहे, चॉकलेट्स वगैरे, अजून खजूर वगैरे जे घातलेलं आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि सगळं एकजीव करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जर वाटत असेल, जर मोठे कुणी खाणार असाल तर त्यात साखर देखील टाकू शकतो, पण शक्यतो करून साखरची याच्यामध्ये गरज नाहीये, कारण खजूर पेंड जे आहे त्याला एक स्वतःची गोडी असते, त्यामुळे साखरची आवश्यकता नाहीये. तर त्यामुळे हे शुगर फ्री चॉकलेट्स आपल्याला बनवायचे आहेत. आता म्हणजे छोटे छोटे चॉकलेट्स लाडू टाईप बनवून घेऊयात. आता माझ्याकडे एक स्पून आहे, याच्यामध्ये या चमच्यामध्ये मी हे चॉकलेट जे आहे ते टाकून याला मी असा आकार देत आहे.
मी हे अशा पद्धतीने मी या आकाराचे चॉकलेट्स बनवत आहे. बाकीचे देखील असेच चॉकलेट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर कुठल्या तुमच्याकडे चॉकलेट बनवण्याचा साचा किंवा तुम्हाला त्याचे लाडू वगैरे बनवायचे असतील किंवा चिक्कीसारखं जरी केलात तरीही काही हरकत नाही, अगदी छान लागतात. म्हणजे आकार जर असतील तर लहान मुलं कसं आवडीने खातात. तर तुम्ही देखील ही चॉकलेटची रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्ही तुमच्या मुलांना खायला नक्की द्या. याने त्यांची चॉकलेटची हौस देखील भागेल आणि आपलं देखील मनाचं समाधान असेल की त्यांनी ड्रायफ्रूट्स खाल्लेले आहेत.